अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी तत्पर तपास करत तब्बल 25 लाख रुपयांचे हरवलेले सोन्याचे दागिने शोधून फिर्यादीला परत देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। साईनगर येथील गजानन वर्दे यांनी पत्नीच्या उपचारासाठी हैदराबादला जाताना सुमारे 140 ते 150 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लाल रंगाच्या बॅगेत ठेवून नेले होते। उपचारादरम्यान पत्नीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी बॅग तपासली असता ती गायब असल्याचे लक्षात आले। याबाबत त्यांनी 1 जुलै रोजी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक हैदराबादला रवाना करण्यात आले। AIG हॉस्पिटल, आदिलाबाद शासकीय रुग्णालय तसेच मार्गावरील विविध ठिकाणचे 30 ते 40 CCTV फुटेज तपासण्यात आले। अथक प्रयत्नानंतर आदिलाबाद जवळील जनता रेस्टॉरंट परिसरातून हरवलेली बॅग, त्यातील 25 लाखांच्या सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची वैद्यकीय कागदपत्रे सुरक्षित अवस्थेत मिळाली। त्यानंतर सर्व साहित्य फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले। राजापेठ पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। काय तक्रार होती आणि किती लाखाचं सोनं तुम्ही हस्तगत करून आणलं? तक्रारदार गजानन अंबर वर्दे हे साईनगर या ठिकाणी राहतात। ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणी सिनियर क्लार्क म्हणून काम करतात। त्यांच्या पत्नीची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे त्यांनी 29 तारखेला त्यांच्या मिसेसला AIG हॉस्पिटल हैदराबाद या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं होतं, परंतु प्रकृती अत्यवस्थ झाल्याने ते तिथून त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने घेऊन उपचारासाठी नागपूरला घेण्यासाठी निघाले। पण आदिलाबादला परत त्यांची तब्येत खालावल्याने तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तिथं दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि ते एअर ॲम्ब्युलन्स आणि स्वतःच्या कारवर एक ड्रायव्हर हायर करून ते अमरावती येथे पोहोचले। अमरावती येथे पोहोचल्यानंतर अंत्यविधी वगैरे आटोपल्यानंतर जेव्हा त्यांनी गाडीतल्या बॅगा चेक केल्या तर त्यांना त्या बॅगेमध्ये जे पत्नीचं सोनं होतं 140 ग्राम सुमारे 22 ते 25 लाख रुपयाचं सोनं आहे ते मिसप्लेस असल्याचं आणि महत्त्वाची कागदपत्र त्या बॅगमध्ये त्यांनी कॅरी केली होती, ते सगळं गाडीत नसल्याचं ते त्यांना आढळलं। नुकताच पत्नीचा मृत्यू आणि त्यातून ही 20-25 लाख रुपये सोन्याचे दागिने गहाळवणं आणि त्यानंतर ह्या सगळ्या दुःखात ते पोलीस स्टेशन राजापेठ येथे पोहोचले। राजापेठ येथे पोहोचल्यानंतर त्यांना आम्ही धीर दिला, सर्व हकीकत ऐकून घेतली। माननीय पोलीस आयुक्त सरांना ही सगळं हकीकत सांगितली। सरांनी ठाम भूमिका घेतली की आपल्याला सर्वतोपरी त्यांना मदत करून त्यांचे दागिने मिळवून द्यायचे आहेत। किंबहुना त्या दागिन्यासोबत त्यांच्या भावना खूप जोडलेल्या होत्या, कारण की पत्नीवाले आणि लग्नातलं ते सगळे दागिने त्या बॅगेमध्ये असल्याचं त्यांचा ताहू होता। तर लगेच आम्ही आमची एक टीम तयार केली आणि टीम तयार करून लागलीच आम्ही हैदराबाद आदिलाबाद या मार्गाला रवाना केलं। सतत 30 तास प्रवास करून टीमनी वेगवेगळ्या ठिकाणचे 50 ते 60 ठिकाणचे CCTV फुटेज तपासले। सगळं तपासून शेवटी आम्ही एका ठिकाणावरून ते दागिने हस्तगत करण्यात यशस्वी झालो आहेत। जशाला तसे संपूर्ण दागिने या ठिकाणी मिळाले। दागिने तर मिळाले, परंतु गजानन वर्धे यांच्या ज्या भावना परत मिळाल्या त्याबद्दल आम्हाला खरंच आज अमरावती शहर पोलिसाला अभिमान आहे।